करू गजवदन चरण नम नम वदन चरण नमन वदन चरण नमन करू गज वदन चरण नमन करू गज वदन चरण नमन करू गज वदन चरण नमन नमन विघ्न नाशक मूषक वाहन विघ्न नाशक मूषक वाहन विघ्न नाशक मूषक वाहन करी असुर हनन हनन वदन चरण नमन करू गज वदन चरण नमन करू गज वदन चरण नमन गजानन महाराज दास चरणी लीन होत आहे. इच्छा पूर्ण होईल. मंगलक्षेत्राचं आश्वासन आहे. वत्सा सूत्रधारा, मी माझ्या मातापित्या समेत कैलासपर्वती तांडव नृत्य करत असता तुझी दीनवाणी हाक ऐकली आणि या रंगभूमीवर प्रकट झालोय. सांग, एकाएकी स्तवन करण्याचं कारण कोणतं? गजानन महाराज, आम्ही नाटकाला सुरुवात करीत आहोत आणि आमच्या नाटकात विघ्नांसमोर तर ती निसून हवीत असाही तुझा आम्हाला आशीर्वाद पाहिजे. वत्सा सूत्रधारा, तुझ्या नाटकात सारी विघ्ने माझ्या हाती परशांकुच्या साह्याने येणाऱ्या विघ्नांचा समूळ नाश करीन असाही आशीर्वाद आहे. अजय माले वदती कैसी अजय माले अजय माले अजय माले वदती कैसी चिंता मदभारी यास्तव वरदेवनिया बदला यास्तव वरदेवनिया बदला सांभाळी आमाबाजी. वत्सा सूत्रधारा, चिंता करू नकोस. तुझ्या नाटकात असणारी मतिमंद बालके शोधणे होऊन देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषण करतील, गण गंधर्वप्रमाणे गायन करतील आणि अप्सराप्रमाणे नृत्य करतील असाही आशीर्वाद आहे. गजानन महाराज शरण आहे. सदैव कल्याण होईल असा आशीर्वाद. शिवसुता वदा वे दिन रजनी शिवसुता वदा वे दिन रजनी पदकमलिनी दासदेवी पदकमलिनी 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 दासदेवी भावे दिन रजनी भजावे दिन रजनी शिवसुता भजा रे दिन रजनी शिवसुता भजावे दिन रजनी. आय खेलतनंद कुमार कुमार खेलतनंद कुमार मोश करत बलन जोरी कन्हैया मोश करत बलन मोश करत बलन जोरी कन्हैया खेलतनंद कुमार कुमार खेलतनंद कुमार कुमार खेलतनंद कुमार. माता यशोदान बरज फुलावे माता यशोदान बरज फुलावे नाही मान ध्यान सात
बी तुटून पडला होता. पण का कोण जाणे दैत्य शुक्राचार्यांचा आदेश रक्तबीज माघारी आहे, रक्तबीज माघारी आहे. आणि त्या क्षणी मी माघारी आलो. पाहतो तर काय दैत्यगुरु शुक्राचार्य दृश्य. त्या दिनापासून आज दिनापर्यंत गुरुदेव माझे दृश्य स्वरूपात मला दिसले नाही. याचा एकसारखा विचार 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 विचार. ओम नमः शिवाय. रक्तबीज कोण गुरुदेव? रक्तबीज आपल्या चरणी नतमस्तक होतोय. इच्छित मनोकामना पूर्ण होईल. समाधान वाटलं. बोल रक्तबीज. अरे हताश नजरेने या वसुंधरेकडे काय पाहत आहेस? एकच देव दानवांचा संग्राम चालू असता तुमच्या अनुंदने रक्तबीज मागायला फिरला. मग सांगा गुरुदेव, आज पण तुमचा दर्शन मला झाला नाही. कुठे होता तुम्ही? कुठे गेला होता सांगा. रणभूमीवर माझा मुखवटे बाहेर पडणारे शब्द रक्तबीज माग फिर हे शब्द तुझ्या कानी पडतात. तू रणभूमीवरून माग फिरलास. त्याच वेळी हा रक्तबीज रणभूमीवरून निघालो तो थेट कैलास पर्वताच्या पायथ्याशी गेलो. काय म्हणालात? हा, कैलासाच्या पायथ्याशी आपण गेलो. कैलास पर्वताच्या पायथ्याशी गेलो. कैलासाच्या पायथ्याशी जाऊन तुम्ही तिथं काय केलं? देवादेव शंभू महादेवाची भक्ती केली. माझ्या दानवेश्वराकरिता जे होत ते मिळवण्याकरिता मी तयार झालो काय आहे. म्हणालात? विश्वाचा देव शंभू महादेव आपला प्रसन्न झाला. त्यानं तुम्हाला असं वरदान दिलं की याच्या पुढं दानवांच्या कशाला धक्का लागणार नाही. हा. बस. कंडू तुम्हाला तुला प्रतिनिधी जर पाहिजे असेल, हा गुरु शुक्राचार्य काय करतोय हे उघड्या नेत्रानं पहा. ओम नमः शिवाय. भारी माणसं निरीक्षण करतोय. जिकडे तिकडे एक सारखी भयानक बेतुरता. पण यावेळी माझा मन संभ्रमानं संभ्रमित झालंय. का तर भोगाडी ताण येणं जीव कासावीत झालंय. तप्ता सोडल्याच्या ताराग्रीच्या क्षमणातडी एखादा भक्ष मिळाला असता तर हाय आहे माझा भक्ष. पुढे येण्याचा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चमत्कार की साक्षात्कार. भूक आणि तहानेनं माझा जीव कसा कासावीत झाला होता. पण या व्यक्तीचा वरदास्त भाळी येताच भोगतान शांत झाली. दाट संशय आपल्याबद्दल. कोणता? आपण कोण आहात? नक्कीच कुणीतरी महान आहात तुम्ही. माझ्या अंतरी संशय आहे की मी कोण, माझा जन्म कसा झाला हे मला काही ज्ञात नाही. पण आपला वरदास्त वेळ येतात एकाएकी भोगतान शांत झाली. प्रश्न तुझा रास्त आहे. होय ना? माझा वरदस्त तुझ्या मस्तकी येतास. सारं काही शांत तुझा चक्राग्नी एकसारखा पेटत होता. हो. तुझ्या जीव कसा व्याकुळ झाला होता. अरे तुझ्या समोर व्यक्ती आहे ती दुसरी तिसरी कुणी नसून अरे तुझा जन्म देता बाप. माझा बाप. तुझी जन्म देती माता. कृतार्थ झालो मी. एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालं पण अनेक यक्ष प्रश्न मला भेडसावू लागले. तुम्ही तर माझे बाप, तर बालावस्था न देता हा तरुणाला लाटलेला देह तुम्ही दिलात. कारण कारणाशिवाय कधी क्रिया घडत नसते. कोणतं कारण? याच्या मुळाशी तसंच कारण आहे म्हणून तुला मी जन्म दिलेला मग आहे. सांगा पिताजी, असं कोणतं कारण की जेणेकरून तुम्ही अवाढव्य देह मला दिला? सांगेन. सांगण्यास करता तुला मी जन्म दिला आहे. पण तत्पूर्वी या विश्वाची ओळखी तुला करून दिली पाहिजे. विश्व? हा. विश्व म्हणताय? हे दिसत आहे ते विश्व आहे. याला विश्व म्हणतात. याला विश्व म्हणतात. या विश्वात 3 ताल आहे. 3 ताल. स्वर्ग, स्वर्गलोक, मृत्यूलोक मृत्यू आणि पाताळ. ताला 3. स्वर्गी देव राहतात. स्वर्गी देव मृत्यूलोकी मानव राहतात. आणि
आणि पाताळकोणी दानवेश्वर राहतात. दानवेश्वर राहतात. मग सांगा की या पातावरी जर दानवेश्वर राहतात तर ज्या व्यक्तीला मी माझा भक्ष समजलो ही व्यक्ती कोण? धनु सम्राट रक्तबीज. पातावराचे सम्राट. हा. आपली योग्यता महान आहे नक्कीच, प्रणाम. पण आपला परिचय झाला नाही. तुम्ही म्हणालात की तुम्ही माझे बाप आहात, होय ना? मग ठीक, आता एकच सांगायचं राहिलं की आवाडव्य देह तुम्ही मला दिला तो कोणत्या कारणासाठी? अपमान मानखंडना तेजोभंग. या दरवाजा बापाचा पाच फळत आहे तर निघालो अपराधा सोड गेला. उचलत्या पावलानं कुठं निघालास? बापाच्या अपमानाचा सूड जर मुलानं घेतला नसेल त्याला मुलगा म्हणून सांगण्याचा अधिकार नाही. कोणी सांगेल? मग तुमच्या अपमानाचा सूड मला घ्यायचा आहे. देवता स्वारी करण्याकरिता तू जातोय. हा? त्या रीतीनं देवतावरती तुम्हाला आलेला संकट कोणत्या रीतीनं कशा रीतीनं तू दूर करणार? पिताजी, आपला शुभमंगल आशीर्वाद देतो अभेद्य कवच आणि हे दोन हात आहेत. या दोन हाताच्या योगे करून मी वैराला जर्जर करून ठेवी. नाही, काय देव हे कपटी आहे. मग कोणत्या वेळी काय करतील हे सांगता येणार नाही. ज्यावेळी तू देवतावर स्वारी करण्याकरता जाशील त्यावेळी प्रत्येक देवता तुला प्रश्न करतील, अरे कोण आहे तू? तुझ्या देहाला संस्कार काय सांगणार? म्हणजे व्यक्ती असून उपयोग नाही, त्याला नाव असायला हवं. हा. मग तुम्ही मला सांगा की पातामुराचे सम्राट यांचं नाव रक्तबीज आहे. तुम्ही माझे बाप, तुमचं नाव? दैत्य गुरु शुक्राचार्य. शुक्राचार्य. मग प्रत्येकाला सांगेन की मी शुक्राचार्यांचा पुत्र आहे म्हणून. नाही बाळ, या विश्वात प्रत्येक चीज वस्तूला नाव आहे. याला आहे, मला आहे. मग पिताजी, मला नाव कोण ठेवणार? तुला अजून ठेवायचं आहे. आणि ते कोण ठेवणार? मी ठेवणार. कोणतं? ऐक, या तुझ्या संपूर्ण देहाला नाव ठेवतो आहे. या विश्वात, या त्रिभुवनात याच्या पुढे तुला निशुंभ आणि निशुंभ. स्वाभिमानाला सांगेन अवकाश आहे तो तुमच्या आज्ञेचा पालन करणं हे माझं ब्रीद आहे. पण तुम्ही मला थांबविला होता की लढा कसा द्यायचा म्हणून. हा. मी तुम्हाला म्हटलं होतं की या दोन हाताला वैराला जर्जर करीन, पण तुम्ही शंका ठेवली होती. हा, ती का? सांगितलं ना, देव हे कपटे आहे. मग काय देवताशी करू? संघर्ष करते वेळी शस्त्राव आहे. हे घे. पिताजी, आपला आशीर्वाद आणि आत्मरक्षणासाठी शस्त्र मिळालेलं आहे. बस याच्या पुढे आज्ञा. एकच रक्तबीज. अरे एका हातानं कधी टाळी वाजत नाही, त्याला दुसऱ्या हाताची जोड लागते. ही जोड तुझ्या स्वाधीन केलेली आहे. याची जतन करणं हे तुझं कर्तव्य आहे. निशुंभ सुपूर्द केली आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सम्राट, पित्याच्या आज्ञेचं पालन करणं हे पुत्राचं आद्य कर्तव्य ठरत आहे. मग याच्या पुढे तुम्ही मला एकच सांगा की तुम्हा दानवांचे वैरी कोण? ऐक निशुंभ, दानवांचे वैरी कोण आहे? तुला ऐकायचं असेल तर ऐक. आतापर्यंत द्वंद्व होत आहे ते देव आणि दानवांचे. देव आणि दानवांचा संघर्ष. मग पण काही वेळा युद्ध झालं, दानव सुद्धा कोणी कमी नव्हते. पण ह्या देवतांनी वेळोवेळी पदोपदी कपटाचं आचरण करून संपविले आमच्या पूर्णांना. देवतांनी नाव दिला आणि त्याने करून या कपटकार स्तरावर मात करण्यासाठी जर का माझ्या बापाला जन्म दिला असेल तोही दानवाच्या हितासाठी, तर बापाच्या विश्वासाला तडा जाऊन न देणं हे निशुंभाचं ब्रीद आहे. आणि म्हणूनच याच्या पुढं आम्हाला एका विचारानं पाऊल अग्रगमन करावं लागणार. जरूर. कारण देव हे कपटी आहेत, देवतापासून सावध राहायला पाहिजे. अगणित अशा प्रकारचं सैन्य घेऊन आपण दोघांनी स्वर्गावर ताल करायला पाहिजे. नाही सम्राट, याच्या पुढे तुम्ही कुठल्याही तऱ्हेनं देवतावर संघर्ष करण्यासाठी जाण्याची गरज नाही. जिथं मी आहे
तो निघालो आक्रमण स्वर्ग साम्राज्यावर देवतारो चंद्रकडे स्वयं मिळतो देवतारो काय करतोय? तरी बरं याचं पारायण झालं असतो. कदाचित वास्तव्य माशोळखी करणारे तुला देवऋषी. नसेल, पाहिलं नाही केव्हा. पण देवतातील घटात त्रैलोक्य वंद्य पुरुष अरे नारदस्य माझ्या देहाला संज्ञा. काय उद्योग काय भूत भविष्य आणि वर्तमान सर्व जाणण्याची जाणशक्ती माझी. थापा मारता तुम्ही होत भविष्य वर्तमान जर तुम्ही जाणत असाल मी कोण. मग आई माझ्या शाब्दिक बोलावर जर का तुझा विश्वास नसेल तर नुकताच तुझा कुठं जन्म झालेला आहे. पहा, गुरु शुक्राचार्याने तुला जन्म दिल्या कारणानं अरे निसंग तुझ्या देहाला धन्यवाद. माझा स्वभाव असा होता की मी चमत्काराशिवाय नमस्कार करत नसतो आणि अनुभवाशिवाय मानत नाही. दोन्ही आलाय नमस्कार करतोय गुरु म्हणून. आशीर्वाद. मग निघालो स्वर्गावर. निसंग का का थांबवता? स्वर्गावर स्वारी तू करतोयस, पण हे बघ दैवताच्या संवारासाठी आतापर्यंत जे घडलेलं आहे हे फार वेगळं घडलेलं काय आहे. घडलंय. अरे जे जे तुमचे पूर्वज स्वर्गावर गेले ते कायम ते गेले. पण याला काहीतरी कारण असायलाच हवं. पण प्रत्येक वेळी जे तुम्हाला अपयश येत आहे याचं तुम्ही केव्हा मूळ शोधलात का? याचं मूळ काय. अपयशाचं मूळ दानवांचा समज वेगळा होतो आहे. तुम्ही काय म्हणता आहात की देव आपले वैरी आहेत, पण मी तर असं म्हणतो आहे की देवता तुमच्या वैरी थांबा. नारायण. मुखातून पडलेला शब्द यावेळी मागच्या मागे घ्या. काय बोलून गेलात तुम्ही? ज्या देवताने माझ्या पुत्रांचा घात केला मी माझ्या नेत्राने पाहिलं, मग ते देव आमच्या वैरी नाही कसे? क्षणभर मानलो की जर देव खरे वैरी नव्हे खरे वैरी कोण. मृत्यूलोकी असणारे ब्राह्मण, पण त्याचा संबंध काय पोचतोय. निर्मली ब्राह्मण आमचे वैरी. मृत्यूलोकात असणारे ब्राह्मण हे यज्ञ यागादी कर्मे करतात. येते या. त्यांचा आविर्भाव दैव तत्वाला मिळतो आहे. त्याच्यामुळे देवतांची शक्ती वाढवून तुम्ही दाना मरता. सम्राट जर का देवतांच्या दैवी तत्वाला जोड ब्राह्मणांची असेल तर तुम्ही आज्ञा करावी आणि कर्तव्य या निशुंभाला करावं. निशुंभ आज्ञा आहे. जा तुराकार मृत्यूलोकाच्या ठिकाणी जा. जे जे ब्राह्मण यज्ञ यागादी कर्म करतील विध्वंस कर यज्ञाचा, राज कर ब्राह्मणांचा. सम्राट तुम्ही माझे सम्राट म्हणून आणि तुम्ही माझे गुरु म्हणून द्या मला आशीर्वाद. विजयी भव. सारी पृथ्वी निष्प्रमाण करी त्याचवेळी विजयी होऊन इथे येतोय मी. देव ऋषी मृत्यूलोकाच्या ठिकाणी निशुंभ गेलाय कर. दैवी शक्ती कशामुळे प्रबळ होते याचा आज शोध लागलाय. अर्थात हा गेलाय तो आपलं कार्य सफल करील, पण याच्या पुढं कपटी देवतांचा संहार करण्यासाठी रक्तबीज निघाला. देव हो, वारे अहंकारी दानवेश्वरानो, तुम्हा दानवांचा अंतरंग मी जाणतो आहे. देव हे कोण आणि तुम्ही दानव हे कोण. देव आणि दानवे सापत्य बंधुत्वाचं नातं, पण आज दानव तुम्ही अहंकारी बनलात. बंधुत्वाचे पाश ताळ देशी तोडिलात आणि देवतत्वाबरोबर वैरत्व जोडलेला आहात. पण जो मी देवतांना शब्द दिलेला आहे की ज्या ज्यावेळी देवतत्वात व्यत्यय येईल त्यावेळी युक्तीचं भंडार हे त्रय देवतांनी माझ्याजवळ दिलेलं आहे. युक्ती प्रयुक्तीनं शेवटी देवतत्व या भाद्याबाद राखेल, पण अहंकाराचं निर्मूलन करण्यासाठी हे मी कलहनाट्य निर्माण केलेलं आहे. यांच्या जीवनात पुढे काय सामावलेलं आहे हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार, जगी जीवनाचे सार, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीती भ्रष्ट.
सुखासाठी आपुल्या, कुणी होतो नीती भ्रष्ट, कुणी त्याग जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. कोण होईल भगवंता तुझी लीला, कुणी त्याग जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी दे जे काही, देह करी दे जे काही, आत्मा भोगितो नंतर. तैसे जात कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर, तैसे जात कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर, तैसे जात कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर. जगी जीवनाचे सार, जगी जीवनाचे सार, जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर. जैसे जात कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर, जैसे जात कर्म तैसे फळ दे तुझे ईश्वर, जैसे जात कर्म. नारायण नारायण. ओम नमो नारायण नारायण नारायण. हे भगवन, अनंताचे गुण अनंत अपार, नकळची पार श्रुती शास्त्री, मकर कुंडले श्रवणी शोभती, एका बली दिवी तेजो भारी, उचित तुझी प्रख्यात गणना. भगवंता, करता करिता हरता तू आहे. अरे धनाचा धनवान माणूस असला, मानाचा मान करी असला, म्हणून त्याला मानसिक समाधान मिळत नाही. माणसाला जर का काही क्षण का असेना मानसिक समाधान मिळवायचं असेल तर माणसानं भक्ती केली पाहिजे. तद्वत आमचं उर्वरित जीवन तुझ्या भक्तीत घालवायचं आहे. ऋषीमुनी ऋषीमुनी गाती महिमा तुझा, महिमा तुझा, महिमा तुझा. अगम्य सारा खेळ जयाचा, अगम्य सारा, अगम्य सारा, अगम्य सारा खेळ जयाचा. संसार कधी तू सर्व जगाचा, संसार कधी तू सर्व जगाचा. पालक या जगताचा प्रभू तू, पालक या जगताचा प्रभू तू, पालक या जगताचा. पालक प्रभू तू चराचराचा. ओम नमो नारायण. चराचराचा पालक या जगताचा प्रभू तू, पालक या जगताचा प्रभू तू, पालक या जगताचा. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नारायण नारायण. ऐक ब्राह्मणाचा शेवट केला, नारायण यज्ञ यागादी कर्मे बंद केली, पण अजूनही कुणीतरी भक्ती करतात. नारायण. ठरल्या वेळी यज्ञ या कर्म केलं पाहिजे. मग आमचे सहकारी म्हणजे आमचे शिष्य गेले तरी कुठं? ब्राह्मण, ब्राह्मण, ब्राह्मण एकेरी नावानं, उद्धटपणानं कोण बरं? हे ब्राह्मण, हो ब्राह्मण. ब्राह्मण, कुणाची ओरड? मी साथ देतोय. ओम नमो नाव माझं निशुंभ. निशुंभ. इथे येण्याचं प्रयोजन ऐकात आणि काही क्षण का असेना भगवंताच्या चिंतनात आम्ही ध्यान धारणा लावली असताना आमच्या ध्यानाचं विसर्जन मी केलं. एक प्रकार आमच्या भक्तीत खंड. याला कारण कारण ऐकात आमच्याकडून आपल्याला काय मिळवायचं, ब्राह्मण, काय मागायचं? आपल्याप्रमाणे काही का ब्राह्मण यज्ञागादी कर्मे करत होते. समजावून सांगून ते मी बंद केलेत. ऐकले, त्यांना जीवदान दिलं आणि हट्टाला पेटले, त्यांचा सेवट केला. माझा इथे येण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही जे भगवंताचं भजन पूजन नामस्मरण करता आहात हो. ते तुम्हाला बंद करावं लागेल. का म्हणून? केवळ आत्मसुखासाठी भगवंताचं आम्ही चिंतन करतो आहोत. मग
याच्या पायी तुमचं काय नुकसान होत आहे? ब्राह्मण तुम्ही कोण? जर बंद केला नसाल हा तर नाईला जर इतर ब्राह्मणाची ज्याप्रमाणे शिरो मी सर्वात तीच गती आपल्या बाबतीत करावी लागेल. वा वा वा, म्हणजे इतर ब्राह्मणाची तुम्ही विटंबना केला आहात किंवा तुमच्या शब्दाच्या तालावर थै 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 ते नाचले नाही. तुमच्या शब्दाच्या तालावर उठबस ज्यानं केली नाही म्हणून त्यांची तुम्ही विटंबना केला. तद्वन माशी विटंबना करणार ऐकत नसाल तर मग ऐका, माशा जीविताचं वाटेल ते हो रे. उद्याचं मरण आज आला तरी चालेल, पण भगवंताच्या भक्तीमध्ये कधी खंड पाडणार नाही. मग माझा नाईला काय ते? तो ऐकत की एवढे हट्टी आणि करारी तुम्ही असाल तर तेवढाच मी सुद्धा हट्ट निघाली आहे. हट्टाला पेटून जर भगवंताची भक्ती बंद होत असेल तर मरायला तयार व्हावं लागेल. कुणाला? या ब्राह्मणाला. हे उद्मत्ता, मारीन हे विसर आणि तू मरायला तयार हो. कोण मला मारणार आहे? आणखी कोण? आणखी कोण? ज्याचा प्रतिस्पर्धी म्हणून उभा राहिलेला आहे, ज्याचा प्रतिवादी म्हणून तू उभा राहिलेला आहे आणि अन्याय रस्ता आम्हा गरीब ब्राह्मणाचा छळ करतोय, हे जे तू कुकर्म करतोय याचा वर्म तुझ्या माती फोडल्याशिवाय राहणार नाही. मम गमत खचित तुझं रे, मम गमत तुझं रे, मम गमत मला तू मारणार आहे? वा! पूर्व पापी तू 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 मम गमत खचित तुझं रे, मम गमत खचित तुझं रे, मम गमत खचित तुझं रे. कैसानेशी मार्ग हिताचा, कैसानेशी मार्ग, कैसानेशी 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 मार्ग पडला पायी वदे, पडला पायी वदे. मम गमत खचित तुझं रे, मम गमत खचित तुझं रे, मम गमत खचित तुझं रे. ब्राह्मण! काय ते? तुझं ब्रह्मदेश पडावं. ठीक. माझ्या अंगात सारं पराक्रम मिळवतो ये रे. ओम नमो नारायण. अरे म्हातारपणाकडे जरी झुकलो, शुंभ जळलं तरी पिळ जाणार नाही. अरे! हट्टी स्वभावाचा ब्रह्म. ये बोलाव तुझ्या देवताला. हा थांब, काय निर्णय घेतलास? जरा थांब. शस्त्र माग घेतलं भक्ती बंद करणार? तुझ्या भीतीनं नव्हे मग आणि जीविताच्या भीतीने नव्हे. कशाला रे? क्षणभर तुझा राग आला आणि रागाच्या भरात प्रतिकाराचं शस्त्र हाती घेतलं, पण क्षणात हाय मला माझी जाण झाली. अरे तू जरी नित्यधर्म सोडलास तरी मी नित्यधर्म सोडणार नाही. काय काय रे? काय करणार? मी जातिवंत ब्राह्मण आहे. मग ब्राह्मण हे हिंसक नव्हे, ब्राह्मण हे आयुष्यक आहे. याच्यासाठी शिस्तीत मी इथून माघार घेतोय. हा? ती कहाणी कशासाठी? ऐक, तुला वेळी शासन झाला पाहिजे याच्यासाठी. ओम नमो नारायण. अरे ब्राह्मणा, प्राणांच्या अभिलाषेला शेवटी गेलास, पण नक्कीच याच्याप्रमाणे काही का असे ब्राह्मण आहेत जे माझ्या नेत्रात धूळ फेकण्याचा प्रयत्न करतील. याच्यासाठी माझ्या सुवेद असणारा आणि मय विद्यात पारंगत असणारा कोण रे? शुंभ राक्षसा. तसा हेच तसा आहे. आश्चर्य जवळ की चमत्कार कल्पनाच कविता येत नाही. महाराजांची हाक माझ्या कानी पडतात, क्षणाचा विलंब करतात. महाराजांचं हाकेपर्यंत येणं केलं आहे, पण काही का असेना प्रथमतः नमस्कार करावा आणि तदनंतर पुढील कर्तव्य. कोण
नमस्कार करतो आहे. बाहोंचे हृदय शुभमंगल आशीर्वाद. आश्चर्य भडावा कार्यात मी निमग्न असतात. हे काय की आपली हाक ऐकली हाक देण्याचं कारण माझ्या संपूर्ण देहाचा अवलोकन कर. काय अरे, ते क्रूरता ज्याच्या चेहऱ्यावर सदोदित दिसते तो निशुंभ चिंताक्रांत अपमान तेजोभंग मार खंडना. कुणाचा अपमान माझा अपमान निघालो अपमानचा सोड हाणकरिता. कुणाच्या माती घेणार सोड. देवतांच्या अभय, देवतांनी माझा अपमान केलेला नाही. देवताने अपमान केला नाही. यांचं मृत्यूलोकी वास्तव्य ज्यांचं मानव कोणी ज्यांचा जन्म झाला त्या ब्राह्मणाने माझा अपमान केलाय. ब्राह्मणाने अपमान केला आणि आमच्या अपयशालाही कारणीभूत ब्राह्मणच आहेत. महाराज शंका आहे आमच्या वैर्यात ते देवता आहेत. ब्राह्मण कसे ब्राह्मण यज्ञ एखादी कर्मे करतात जेणेकरून देवतांच्या दैवी तत्वाला त्याची जोड आणि शक्ती मिळते. आणि म्हणून शक्तिवान दानव देवता समोर शक्तीहीन ठरतायत. याच्यासाठी तुझ्या मते एकच जबाबदारी. कुणीही ब्राह्मण दिसू दे त्याच्याबद्दल देमायचा लवला संतच करत न ठेवता जा ब्राह्मणाला सरासर चिरून टाक. या ब्राह्मणांकडून देवतांना शक्ती मिळते आहे. यासाठी ब्राह्मण वैरी निघालो. ब्राह्मण ऐकला विजयी होशील. आत्मविश्वास हा शुंभ काळाचा काळ आहे. ब्राह्मणाचा सेवन करेल पण भूतोर भविष्यात आहे. याच्या मते एखादा विश्वास आहे तर निघालो याला साई आणि ब्राह्मणाचा सेवन. हे उज्जैनीच्या राष्ट्राचा राष्ट्रध्वजा राजा सुरेंद्राचा साष्टांग नमस्कार. उषक कालानं आदित्य मंडळाला जन्म दिला. मग शरदला पहाटजनाची जाणीव देता क्षणी निद्रेच्या आदिनास्त्र आमचा दे आमच्या स्वाधीन करून घेतला. मातृपितृ दैवत जन आपल्या जीवनात पूज्य मानिलं आणि माता पिताचा मंगलमय आशीर्वाद घेऊन या राजप्रसादाच्या दिशेने आमची पावलं ओढली. आठवण झाली राजसिंहासनाच्या पहिल्या पारीला प्रवर्ताच क्षणाला त्या शुभारंभाची आठवण आम्हाला होते. न्यायी दरबारी अत्राचे सडे मौतिकाच्या रांगोळ्या पसरल्या होत्या. सुवासिनी स्त्रिया हातात पंचारती घेऊन उभ्या होत्या. शरापी शापापी वेदानपी सारे वेदवक्ते ब्राह्मण या न्यायाच्या न्याय दरबारी उपस्थित होते. आनंदाचा सोहळा चालला होता आणि वेदवक्त्या ब्राह्मणाच्या मुखाने निघणारा मंत्राचा जय जयकार सप्त सिंधूचं जल आणि मंगल अक्षता ज्यावेळी आमच्या मस्तकावर सिंचन झाल्या त्यावेळी या तमाम देश बांधवांच्या मुखाटे एक जय जयकार बाहेर पडला. युवराज सुरेंद्राचा जय जयकार असो. युवराज सुरेंद्राचा जय जयकार असो. युवराज सुरेंद्राचा जय जयकार असो. म्हणूनच या राजसिंहासनाला आमचा साष्टांग नमस्कार. हे भगवान ज्याच्या कृपारक्षण मुकाबोलका होतो पांगळा डोंगर ओलांडून जाऊ शकतो. ब्रह्मा वरुण रुद्र ज्याचा दिव्य स्तोत्राने गुणगान गाते सामगान करणारे योगी महंतराज ज्याला उपनिषदाने गातात अशा ब्रह्मरूपी देवाच्या चरणी शतशः अभिवादन. पण भगवान पूर्व स्थितीचा उदाचीला येणारा सूर्यनारायण आकाश मार्गाने भ्रमण करतोय. अखिल विश्वाला प्रकाश देऊन सारा मानवतेचं जीवन पुलकित केले. अर्थात या सूर्यनारायणाच्या चरणी राजा सुरेंद्राचा साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार. ओम नारायण रविऊ गबला. ओम नारायण रविऊ गबला. ओम नारायण उषाला जली पाहुनी त्याला. उषाला जली उषाला जली उषाला जली पाहुनी त्याला. ओम नारायण रविऊ गबला. ओम नारायण रविऊ गबला. ओम नारायण जीवन प्रकाशा उधळी आशा. हे भगवान
मंगलमय आशीर्वाद असावा, मंगलमय आशीर्वाद असावा. तस्काराम तमतोम पावे नाशाम, तस्काराम तमतोम, तस्काराम तमतोम पावे नाशा. तुहा अनुपम वसुंधर रेला, तुहा अनुपम, तुहा अनुपम, तुहा अनुपम वसुंधर रेला. उषाला जली पाहुनी त्याला, उषाला जली, उषाला जली, उषाला जली पाहुनी त्याला. ओम नारायण रविवू गबला, ओम नारायण रविवू गबला, ओम नारायण. हे भगवान, या राजसिंहासनावर विराजमान झालो. राजा सुरेंद्र, राजा सुरेंद्र, कोण? झोपला असेल तर जागा हो. नमस्कार. आणि जर का जागा हे असेल विप्र तेजा, तर ब्राह्मणाची विटंबना. अरे उघड्या डोळ्यानं हे वेद वेदाचं अध्ययन करणारा महान साष्टांग प्रणिपात. राजा सुरेंद्र झोपलेला नाही, कर्तव्य दक्ष म्हणून राजसिंहासनावर विराजमान झाला. तमाम देश बांधवांना न्याय देणारा राजा जर झोपी गेला असता तर या लाख प्रजाजनांनो माझ्या नावाचा जय जयकार केव्हाच केला नसता. जय जयकार? आपल्या बोलण्याचा अर्थ मला तर म्हणायचंय राजा तू झोपलेला आहे का? म्हणूनच या संपूर्ण तुझ्या राजस्थानी अरे ब्राह्मणाची विटंबना ब्राह्मणाची होते. विटंबना? होय, ब्राह्मणानं आपलं जीवन जगणं महान. असहाय्य झालेलं आहे. हे विप्र तेजा, आपल्या मुखाने शब्द बाहेर पडतायत. म्हणे ब्राह्मणा जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे. ब्राह्मणाच्या देहाची चिरफाड चालले. ब्राह्मण बिचारे ठाय मुकून लढतायत. याला कारण सांगा महान, आपला कोणी अपमान केलाय का? नाही. मान खंडना तैजमंग एखादा वैराला केला असेल, वैराचं नाव सांगा. एका क्षणात वैराच्या माना चला तर चिरेन मी. आणि ते सांगण्यासाठी राजा तुझ्यापर्यंत मी आलोय. माझ्यापर्यंत क्षणभर आमच्या मनावरचा तोल गेला आणि राजा आमच्याकडून न जाणू तुझी निर्भसना झाली असेल. राग नसावा, लोभ असावा. हे भूदेव, कारण राजा म्हणजे कुणी सामान्य नव्हे. आपली योग्यता मी जाणतोय. राजा म्हणजे परमेश्वरी अंश. आणि त्या परमेश्वरी अंशाला मी नमस्कार करतोय. पहा राजा, आम्हाला नमस्कार केला मी वयानं जरी श्रेष्ठ असलो तरी सुद्धा तू मानानं श्रेष्ठ आहेस. अरे लाख जीवाचा तू मायबाप आहेस. हे लाख जीवाच्या मायबापा ब्राह्मणाची विटंबना होते रे, पण विटंबना सांगा होते. महान, आपल्या बोलण्याचा अर्थ आम्हाला कळले नाही. सांगते. ब्राह्मण बिचारे ढळ लढतायत. हो. ब्राह्मणाच्या मनात चराचर चिरलात आहेत. कोणती महाशक्ती निर्माण झाली आणि आणि त्या शक्तीनं सारा ब्राह्मणाला त्रस्त केलं. आणि ते सांगते समय राजा मलाही रडू येत आहे रे. राजा रडू येत आहे. महान रडू नका. मित्राच्या आपण दुःख करू नका. रडू येत आहे. आपल्या दुःखाचं निवारण राजा सुरेंद्र करणार आहे. काय म्हणालास? हा? आमच्या डोळ्यातून वाहणारे अश्व ही मोलाची अश्व, ही मातीमाल होणार नाही. खरंय. या अश्रूची किंमत तू जाणतोय. मग राजा चाल कुठं? माशा बरोबर गंगा तीरी, गंगामाईच्या पवित्र काठावर जो अविचार अत्याचार घडतोय. अरे दानवेश्वर यांनी धुमाकूळ घातलेला आहे. यज्ञ यागादी कर्म उद्ध्वस्त केली जात आहे. एवढंच कशाला, कित्येक ब्राह्मणाची हत्या केली जाते. राज होय, हत्या. उदय सत्य कित्येक म्हणे ब्राह्मणाच्या जीवनाचा सर्वनाश होण्याची वेळ आली. कित्येक ब्राह्मणाची लहान लहान मुलं अरे बापाच्या प्रेमाला पारकी झालेले. हे दुर्दैव आमचं आहे. कित्येक ब्राह्मण पत्न्यांना आपलं कपाळ पुसावं, म्हणे वैधव्याच्या पंक्तीत बसलाय. सुवासिनीच्या पंक्तीतून उठून अरे. जगाला पांढरा फटफटी कपाळ दाखवण्याची वेळ त्यांच्या जीवनात आली. महान थांबा म्हणतोय. हो. मर्मभेदक शब्द ऐकले. राजा चर्चर झाले आपल्या शब्दानं. मग एका क्षणार्धाच्या निमिषार्धात या ब्राह्मणा सहाय्य करता म्हणून राजा सुरेंद्रचे चला वेळ नकोय. चल. कर्तव्याच्या राजा ये माशा बरोबर.
मारो पिचकारी कन्हैया मत मारो पिचकारी कन्हैया मत मारो पिचकारी कन्हैया मत मारो पिचकारी कन्हैया मत मारो पिचकारी विजगण सारी सारी तुम बिन मेरी विजगण सारी सारी तुम बिन गोवर्धन कुंज विहारी गोवर्धन कुंज विहारी मत मारो पिचकारी कन्हैया मत मारो पिचकारी कन्हैया। हे सनातनाचा परमेश्वरा, ह्या महाराणीचा तुला नमस्कार. देवा, हा एक एक प्रश्न माझ्यासमोर उभा राहतोय आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करते, पण आतापर्यंत उत्तर मात्र नाही सापडत. स्त्री जीवन आणि पुरुषाचं भाग्य यांची सांगड घालून नर नारी या स्वरूपात प्रत्येक प्राणी मात्राची घडण करविणारा देवा, तुझे गुणानुवाद गाता गाता चितमोठमोठ्या साधुमंतांच्या जीवाला पडल्या, तिथं माझ्यासारख्या स्त्रीला हे तुझं दैवी प्राबल्य तरी कसं कळणार. पण हे देवा, आई बाबांच्या सहवासात लहानाची मोठी झाले, तारुण्यात पदार्पण केलं, आज एका श्रेष्ठांची पत्नी म्हणून वावरते. आई बाबांच्या मानापमानासाठी या सासरगृही सुखाचा संसार करणं हे मी माझं भाग्य मानते. म्हणूनच हे देवा, हा माझा सुखी संसार झाला पाहिजे याच्यासाठी तुझी कृपादृष्टीने मायेची सृष्टी माझ्या कुंकवाच्या धनाच्या पाठी सदैव असू दे. देवा, माझं भाग्य थोर आणि म्हणूनच यांच्यासारख्या प्रेमळ पती मला लाभलाय. म्हणूनच मी भाग्यवान समजते, कारण सर्व नाती श्रद्धेनं पाळून प्रजेचं पुत्रवत पालन करतायत हे ऐकून खरोखरच मन समाधानी झालंय. देवा, स्त्रीची 3 रूपे, मुलगी, पत्नी आणि माता, आई बाबांच्या खुशकुलात लहानाची मोठी झाले, यांच्या हाती हात देऊन यांच्या संसारात पदार्पण केलं. तुझ्या आशीर्वादानं मुलगी आणि पत्नी ही 2 रूपे देवा सहजच पूर्ण झाले. पण तुझ्या देवतत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझी मनोकामना माझ्या लीनतेनुरूप तू पूर्ण करशील हा आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास आहे. पण ह्यात येणाऱ्या समया गुंपलेले पुष्पार मला माझ्या स्वामींची आठवण करून देते. कळतंय हो मला, जशी तुम्ही मार्ग प्रतिष्ठा करतात मी त्यांची मार्ग प्रतिष्ठा करते. पण येणार, मला दर्शन देण्यासाठी नक्कीच येणार, हो येणारच येणार. येणार नाथ आता, येणार नाथ आता. येणार नाथ आता, येणार नाथ आता. 3 पाहुलेच दोन्ही, 3 पाहुलेच दोन्ही दारात थांबलेली, दारात थांबलेली ही अंगणात छाया अशी सलाफलेली. ही अंगणात छाया, अंगणात छाया, अंगणात छाया अशी सलाफलेली. लग्नामध्ये मी माझ्या, लग्नामध्ये मी माझ्या सुख स्वप्न पाहिले. येणार नाथ आता, 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 येणार नाथ आ. 3 पाहुलेच दोन्ही, 3 पाहुलेच दोन्ही दारात थांबलेली, दारात थांबलेली ही अंगणात छाया अशी चला फलेली.
अंगणात छायाशी अंगणात छाया अशीच लागलेली लग्नामध्ये मी माझ्या लग्नामध्ये मी माझ्या सुख स्वप्न पाहिले येणार नाथ आता येणार नाथ येणार नाथ आता येणार नाथ येणार नाथ वाव. येणार कोणी एकाग्रता चांदिकेला चंद्राची वाट पाहावी सागरानं सरितेची वाट पाहावी तद्वत जिनं हात्यस्त्री प्रेमातील प्रेमाने आमच्या कंठी अर्पण केली मणी मंगळसूत्र कंठी धारण केलं सती सावित्रीचा हिरवा चुडा आपल्या हातात परिधान केला आणि नवऱ्याच्या येण्याकडे लक्ष लागले महाराणी सुमेधावती स्वामी अखंड तुडे म्हणते तू सौभाग्यवती भो आज पाहिलं या स्वागत आहे तुमचं थांबायला वेळ नाही का महत्वाचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यासाठी म्हणून आनंदाचा संदेश आम्हाला हवाय आनंदाचा संदेश न्यायी दरबारी विराजमान झालो हा ज्याचा जन्म एका ब्रह्मकुलात झाला ते वेदोक्त ते ब्राह्मण न्यायी दरबारी प्रवेश केला मग बिचारे ढरडा ढरडा रडत होते पण का नैनवट एकसारख्या गंगा जमुना वाहत होत्या अहो, पण याला कारण काय आणि त्या भूदेवांच्या मुखाटी निघणारे शब्द कोणते म्हणे कुणीतरी दानवेश्वर निर्माण झाले दानवे- ब्राह्मणाच्या मनात राहता चिरलात आहेत ब्राह्मणाची बायका पोरं उपवासपोटी मरतायत स्वामी हा अनर्थ आहे याच्यासाठी याच्यासाठी मी जाणार आहे तुम्ही जातात दानवेश्वराला प्रतिकार करण्यासाठी म्हणून पण मी येईपर्यंत हा माझ्या तमाम देश बांधवांना न्याय देण्याचं कर्तव्य तुझ्यात आहे स्वामी घडलेलं साकल वर्तमान तुला सांगावं या सदिच्छेला मी प्रवेश केलाय स्वामी हं? तुमची इच्छा ऐकून समाधान वाटलं कर्तव्यापोटी आपल्या सुखालाही तिलांजली तुम्ही खरंय. देतात हरकत नाही मी भाग्यवान शोभलीस. समजते कारण कर्तव्यदक्ष पती मला लाभलाय खरी म्हणून. यार याला ना स्वामी, स्त्री शोभलीस आणि त्यापेक्षा तुमच्या आज्ञेत राहणं तुमची आज्ञा पाळणं हे माझं कर्तव्य होय ना? जर तुमची आज्ञा आहे तर माझा गोड संदेश आहे तुम्हाला मग निघालो तुम्ही दिलेलं वैराला कर्तव्य प्रतिकार मी करून पूर्णपणे पार प्रथमतः पाडेन. पावला पडतील या. तुझ्या मारी लवकरात येतोय लवकर. निघालो एका आपल्या क्षणार्धात कर्तव्यात वैराला पूर्ण करूया. प्रतिकार खरंच देवा मी किती भाग्यवान आहे याची वेळोवेळी प्रचिती मला येते खरं पण स्वामींनी सांगितलेलं कर्तव्य मलाही करायला हवं हो मलाही करायला हवं म्हणूनच साऱ्या सैनिकांना ही आज्ञा करते आणि माझ्या कर्तव्याशी निगडीत होते. आता काढा. ओम नमः शिवाय ओम नमो नारायण हे शाबास. हे सारे वेदयुक्त ब्राह्मण आसनस्थ झाले मंत्राचा जय जयकार चाललाय पण प्रत्येक देवतेला आविर्भाव देत आहेत पण त्यांच्या मनात भीती आहे म्हटलं भीती? हो माझ्यासाठी तेव्हा राज करता या माझ्या सर्व बांधवांना मी स्वमुखानं सांगे हा? की ब्राह्मणानो भिवू नका आमचा मायबाप आमच्या रक्षणासाठी आलेला आहे एवढे चला हवाला चला, सुरुवात करा सर्वजण. कोण येतोय प्रत्यक्ष मला पाहायचंय हा आवाज? हा गलबलाट तुम्ही हदरते एकसारखा ब्राह्मण जन्म आहे. हे, माझ्या राजा पहा सापडत नाही. हा पहा ब्राह्मण. याच वेळी या ब्राह्मणाचा घात मी स्वतः करणार आहे. अहो, थांब. राजा हाच तो सांभाळे बाबा म्हणे ज्यानं ब्राह्मणांच्या जीवनात विदोष केला होम होण्याचे कार्य बंद पाडली तो हा नाही रे नाही तो हा नव्हे तो वेगळा होता आणि हा निराळा दिसतोय हे पण राजा मी सांगू काय ते तो जरी वेगळा असला आणि हा निराळा असला तरी त्याची आणि याची जात मला एक दिसते. ब्राह्मण चिंता करू नका अ, हा कुणी असू दे ज्याला ब्राह्मणाचा घात करण्याकरता शस्त्र उचललंय अर्थात माझा प्रतिस्पर्धी चला आपण निवांत स्थळी चला आणि गंगामाईच्या पवित्र गाठावर होम हवनादी कार्य करा त्या मंगलमय असं निवांत असू द्या. स्थळी राजा हवनाला प्रारंभ करतो ओम नमो नारायण हे वीरश्रेष्ठा म्हणे ब्राह्मणाच्या जीवनाचा सेवट करण्याकरिता म्हणून हे शस्त्र हाती घेतलंय नाव काय आपलं होता फोडाचा सर सेनापती. सर सेनापती
शुंभ माझ्या देहाला संज्ञा म्हणे जन्म झालायचा धनुकुलात मला सांग. आणि या ब्राह्मणाच्या जीवनाचा शेवट करण्याकरिता इथं आलायस. कोणता अन्याय केलाय ब्राह्मणानं? हो ब्राह्मणांना केला आहे. असा या ब्राह्मणांकडून हं? देवतांना शक्ती मिळते आहे. यासाठी ब्राह्मणांचे वैरी. दानवेश्वर, अरे ज्या परमेश्वराने नियतीच्या नियंत्रण ब्राह्मणाला जन्म घातलाय, हे ब्रह्मकर्म जर त्यांना केलं असेल, जगात ब्राह्मण म्हणून सांगण्याचा अधिकार बोलत नाही. अर्थात चला तुमचं कर्म तुम्ही करा, ब्राह्मणाला आपलं कर्म करू द्या. हे राजकर्त्या, अरे माझे वैरी आहेत ते केवळ फक्त ब्राह्मण. माझा वैरी तू नाही. चालता हो ब्राह्मणाला स्वाधीन कर. सारे सैताना, मी इथून जाणार नव्हे. या दानवेश्वराच्या प्रेताची पायघडी घालून प्रेतावर थैते राहते त्याच इथून निघून जाईल. अरे मी कोणी सामान्य नव्हे. तुझ्या देहाची चिडफोड करून अरे तुझ्या प्रेतावर काय करीन सांगता येणार नाही. एवढं सामर्थ्य पराक्रमाची गमेण माझा जन्म झाला शुद्ध शुद्ध बीजा अंकुर हा क्षत्रिय जरी मरणाधीनाम कधी न छभ्याला मरणाधीनाम मरणाधीना कधी न छभ्याला शुद्ध बीजांकुर हा क्षत्रिय जरी शुद्ध बीजांकुर हा क्षत्रिय जरी शुद्ध बीजांकुर हा मरण बरे हे धारा तीर्थी मरण बरे हे धारा तीर्थी हीचा से मनुजाची कीर्ती शुद्ध बीजांकुर क्षत्रिय जरी शुद्ध बीजांकुर असेल मत रारे तुझ्या माझ्या बला नामाच्या गजारी भक्त झाले दंग दंग. नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग दंग. चंद्रभागे तीरी नाच पांडुरंग. चंद्रभागे तीरी नाच पांडुरंग. नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग दंग. नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग दंग. चंद्रभाग तीरी युद्धाचा भाजले मोर म्हणते सैताना चांडा म्हणे ब्राह्मणाचा घात करणार आहे सोडणारा नव्हे जो मरून मोकळा हो. वारे दानवेश्वर, अरे सांगितलं ऐकलं असतास या जगात 4 दिवस जगला असतास. हट्टाने गेले म्हणलास. राजा सुरेंद्राला प्रतिकार केलायस. येऊ दे सारा दानवेश्वराला ठेवले प्रतिकार मला करायचंय. सैन्य एक सारखं सैराव्याला पळत आहे. शुंभ पडला शास्त्राच्या अर्थ किंकाळ्या. म्हणजे नक्कीच कुणीतरी वैर्याला डाव असा दिला. धाड संशय कुणाबद्दल? आपल्याबद्दल. का? एक प्रकारे दानव सैन्य सैराव्याला पळत आहे. शुंभाचा ज्याला शेवट केला त्याचा मी शोध घेत असताना ही व्यक्ती माझ्या समोर समोरांगणात उभा आहे तो तुमचा वैरी म्हणून उभा आहे. कोण रे तो? ज्यानं शुंभाचा घात केला भाई तोच उज्जैनी नरेश राजा सुरेंद्र म्हणतात मला. राजा सुरेंद्र. शुंभाचा घात म्हणजे स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण. याचा अर्थ एकच, माझं नाव निशुंभाच आहे. निशुंभ? अरे शुंभाच्या वधाचा सूट ज्यावेळी तुझ्या वधाला घेईन त्यावेळी माझ्या मनाला समाधान. धैर्यशाली विरा मला प्रतिकार मला करायचंय. एवढं सामर्थ्य असेल स्वीकारलंय तुझ्या आव्हान. होऊ दे तुझ्या माझ्या बलाबलाची तुलना. पहाटेच्या प्रहरी मंत्र जपावा पहाटेच्या प्रहरी मंत्र जपावा
दानवाला दानवेश्वर प्रतिकार! थांबतोय थांबतोय दानवेश्वर ए, तावडी! दानवेश्वर नका वाटतंय नका वाटतंय दानवेश्वर माझ्या जीवनाचा सर्वनाश करू नकोस. नका दानवेश्वर नका. ऐक दानवेश्वर विजया समरांगणात दोन उद्योग राहतात. एक राज्य आणि दुसऱ्याला पराजय आठवलेला असतो. आमच्या शस्त्रानं आम्हाला दगा दिला. हाती असणारी तारणी समरांगणात पडली. आम्ही अपयशी ठरलो आहोत. अर्थात घेते शस्त्र आणि कर्माच्या जीवनाचा सर्वनाश. अधिकार नाही तुला जगण्याचा. शांडा! तुझं सेवक! तुझं सेवक! दानवेश्वर का थांबला? निर्णय बदलला. माझ्या जीवनाचा सर्वनाश करण्याकरिता म्हणून ज्या पवित्र तारणीने विजयश्री आपल्या बाजूला खेचून आणली, मुलाच्या मनात तळाचा चिरणारी तारणी राजा सुरेंद्राच्या महामानी मस्तकावर घालत असताना का थांबला? मरणापेक्षा भयंकर असतात माणसाला भोगाव्या लागणाऱ्या यातना. यातना आणि शांडा! दानवेश्वर यातना देणार आहे. तू राज्यहीन नका म्हणताय दानवेश्वर नका. म्हणून भिकारी झालाय. नाही दानवेश्वर नका. उतार वस्त्राला कर. उतार शांडा. हट! दानवेश्वर दानवेश्वर ए, तुझा परमेश्वर आहे. नाही दानवेश्वर नका. उतार वस्त्रांकार. हट! दानवेश्वर म्हणे आज मी निशस्त्र झाल्या करणार एक भडंग भिकाऱ्याप्रमाणे माझं जीवन आहे. उतार! परमेश्वरा कोणता रे अन्याय केला होता? राजा सुरेंद्राचं काय राहिलंय? काय राहिलंय? काय राहिलंय? काय जगी राहिले माझे? काय जगी राहिले हे उतरून सर्व. माझे? काय जगी राहिले? दानवाला प्रतिकार जीवन करतोय. सगळे संपले हे. संपले तुझं जीवन. जीवन सगळे करतोय शांडा. सगळे जीवन सगळे संपले हे. काय जगी हे उतरा. राहिले हट. माझे? काय जगी राहिले माझे? राही मनात आशा भवितव्याच्या मनात आशा. नको दानवेश्वर नको म्हणतंय. उतरून दे. थय थय करुणी नाचत होत्या. थय थय करुणी थय थय करुणी नाचत होत्या. नुरल्या नाही विरल्या सगळ्या. नुरल्या नाही अवतार! भिकारी झाला पाहिजे. नाही नुरल्या तुझं नाही पहिला तुझी परिस्थिती विरल्या काय आहे? सगळ्या. काय जगी राहिले माझे? काय जगी राहिले माझे? काय जगी राहिले? हट! जीवन शांडा! सगळे प्रतिकार करते तुला कळलं नव्हतं. कळलं नव्हतं. जीवन सगळे हट! जीवन सगळे चाल उतार. जीवन सगळे संपले. काय जगी राहिले माझे? काय जगी राहिले माझे? दानवेश्वर दानवेश्वर संपला हा राजा. शांडा! राजा सुरेंद्र संपला. राजा सुरेंद्र दानवी साम्राज्याकडे वक्र दृष्टीनं पाहिलास. तुला जगण्याचा अधिकार नाही पण मी तुला जिवंत ठेवीन. जिवंत तुझी परिस्थिती जगानं पाहिली पाहिजे. हे जीणं जगणं असह्य झाले मला. या जगात जगण्यापेक्षा परमेश्वराला माझ्याकरिता स्वर्गाचं दार सताड उघडं केलंय. मी तुला जिवंत का ठेवणार? तर तुझी होणारी परिस्थिती जगानं पाहिली पाहिजे. परिस्थिती आणि दानवाला प्रतिकार करण्याची हिंमत कुणाची होऊ नये. म्हणून ज्या नेत्यानं दानवी साम्राज्याकडे वक्र दृष्टीने पाहिलास दे राजा, दे तुझे दोन डोळे.
शहाणा कुठं ठेवायचा? नको रे दानवेश्वर 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 शहाणा काय तुझी धीड स्थिती केली पहिली. राजा सुरेंद्र आंधळा झाला राजा सुरेंद्र आंधळा झाला राजा सुरेंद्र आंधळा झाला. भगवंता कोणतरी जन्मी पाप केला फार त्रास होतो तुला. म्हणून त्या पापाचं शासन राजा सुरेंद्राच्या जीवनात. ऐक, राजा सुरेंद्र होतास राजा सारास रंक, पण हे प्रजाला कळलं पाहिजे याच्यासाठी तुला भीक मागावी लागेल. नाही जगाच्या दारी भीक. दानवेश्वर नको म्हणतोय नको दानवेश्वर नाही ग. भीक भीक माग. इथून सुरुवात. भीक माग, नाहीतर तुकडे तुकडे कर तुझ्या देहात आहे. माग भीक माग. दानवेश्वर ऐक, तमाम देश बांधवांना मी दान केलं. या दोन्ही हाताला दान करणारा राजा सुरेंद्र याच्या द्वारे येणारा याच्या केव्हाही विनमुख माघारी गेला नाही. उदार अंतच करणारा दान करणारा राजा सुरेंद्र आंधळा झाला. आंधळा झाला. भीक पडते, भीकच मागितली पाहिजे. मी जातोय, पण उच्चाईने सोडून नव्हे. तुझ्या प्रजेला मला त्रस्त करायचं आहे. काय तुझ्या साम्राज्यात शांतता निर्माण करायची आहे. पण तू जर भीक मागितली नाहीस तर तुझ्या त्याचे लचके लचके तोडी. भीक चांडळा. दानवेश्वर काय केलं अरे भगवंता कोणतरी जलनी पाप केलं होतं म्हणून राजा सुरेंद्र आंधळा झाला आंधळा झाला. परमेश्वरा हाच कारी तुझ्या न्यायी दरबारीत न्याय का? सत्याचा वाली परमेश्वर गाढ झोपी गेला का? मुळात माझ्या साम्राज्यात याच्यासारखा लहरी राजा निर्माण झाला आणि माझ्यासारखा सत्यवादी माणूस बडंग भिकारी बनला. बडंग भिकारी बनला. म्हणून भगवान त्या परमेश्वरानं आपल्या दयेचा दरबार अधांतरी का रे मांडिला का रे मांडिला का मांडिला.